18-20 वर दारिद्र्य असताना घर कसं चालावं हे त्यांना समजत नव्हतं. घरी पत्नी होती लक्ष्मी आणि आई होती पार्वती. नवरा घरामध्ये आल्यावर आपली गाय होतं तिचं नाव होतं गंगा. गंगाचं दूध काढायचं नवऱ्याला द्यायचं हे तिचं रोजचं काम होतं. पण घरातली परिस्थिती अशी होती, एक वेळेला जर जेवण मिळालं तर रात्रीचं भेटल का नाही हेच माहित नव्हतं. तर ते दिवसा मागून दिवस चालले होते. एक दिवस ते घरामध्ये आले, लक्ष्मी अगं मला दूध दे, मला बाहेर जायचं. लक्ष्मी आली आणि ग्लास हातामध्ये दिला. यांनी पाहिलं की हातामध्ये जो ग्लास दिलेला आहे तो दुधाचा नसून पाण्याचा आहे. पत्नीकडे पाहू लागले आणि विचारलं आज दूध नाहीये का. पत्नीने खाली मान घातली आणि सांगितलं आज गाईने दूध दिलं नाही आणि घरामध्ये काही शिल्लक नाही. त्यावेळेस आई पार्वती जोरात बोलली, अरे कमवायला शिक, घरामध्ये काही आणत नाही आणि तुला दूध प्यायला पाहिजे. आईची बडबड सुरू झाली. आईची बडबड सुरू झाल्यावर हे काहीच बोलले नाही. पौराणिक बाबा घराच्या बाहेर निघून गेले. बाहेर निघून गेल्यावर किराणा दुकानावाला वाणी होता, तो त्यांच्याशी फार चांगला संवाद करत असे. त्याने आवाज दिला, काय पैसे द्यायची इच्छा आहे का नाही. अहो दिवस किती झाले, मला जर 8 दिवसात पैसे नाही दिले तुमच्या दारापुढे जी गाय बांधलेली ती घरी घेऊन जाईल. हे असं बोलले. आता ते विचार करू लागले, आजपर्यंत हा वाणी माझ्याशी चांगला बोलायचा, सर्व चांगल्या गोष्टी करायचा. आज माझी परिस्थिती खराब झाली तर गाय घेऊन त्याच्या गोष्टी करतोय, काहीच बोलतोय निघून आले. आणि घरी आल्यावर बायकोनी सांगितलं, गंगाधर आला होता, गायीला घेऊन गेला. काय बोलतो. अगं तो वाणीने सांगत होता गाय घेऊन जाईल, हा घेऊन आता करायचं काय. त्यांना त्रास झाला त्या गोष्टीचा. त्रास झाल्यावर ते पळत सुटले घरापासून. आणि पळत सुटलेले असताना एका दत्त मंदिराजवळ आले आणि ढसाढसा रडू लागले की भगवंता काय अशी परिस्थिती, का अशी माझ्या वेळ आलेली. कोणी पैसे देत नाही, पुराण सांगतो कोणी पैसे सुद्धा देत नाही. आणि माझ्यामध्ये करण्यासारखं काय आहे, काय करू मी, कुठून पैसे आणू, घर कसं चालू. आता मला घरामध्ये जायची लाज वाटते. आता तुझं रडू लागला. कृपा केव्हा होते माहितीये का, जेव्हा तुमचा खराब पश्चाताप होतो ना, मनापासून माणूस पश्चाताप करतो आम्ही चुकलेलो आहे, त्यावेळेस कृपा व्हायला सुरुवात होते. हे तिथं बोलत असताना त्यांना मृदुंगांचा आवाज आला. मृदुंगांचा आवाज आल्यानंतर ते इकडे तिकडे पाहू लागले, जोरजोरात टाळ्या वाजवू लागले. आणि टाळ्या वाजवत असताना मुखामधून नाव घेऊ लागलं, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे मी कधी नाव ऐकलेलं नाहीये आणि माझ्या मुखातून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामींचं नाव मुखामधून निघतंय आणि स्वामींचं नामच परत मुखामधून निघतंय. आणि मृदुंगांचा आवाज येतोय. हळूहळू लोक येऊ लागले, ते सुद्धा श्री स्वामी समर्थ म्हणू लागले. पुऱ्या मंदिरामध्ये गजर होऊ लागला, ब्रह्मांड नाही त्याचा. सर्वीकडे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कीर्ती नाही ऐकली, पण मुखामधून माझ्या ब्रह्मांड नाही
स्वामी समर्थ आहे तरी कोण? आणि स्वामींची कीर्ती ऐकली, घरी आले. घरी आल्यावर पत्नी सांगते, गंगाधराने गाय घरी आणून दिली. आज गायीने दूध दिलं आणि जो ग्लास भरलेला होता तो पाण्याचा नसून दुधाचा होता. विचार करू लागले, डोळ्यामध्ये अश्रू आले. माझ्या मुखामध्ये ज्यांचं नाव आलं आणि घरची परिस्थिती बदलते. माझ्या आईचं अंग प्रेमाने बोलते, घरी गाय माझी परत आलेली आहे. आणि त्यावेळेस आई हळूच सांगते, बाळा अक्कलकोटला जाऊया, स्वामी समर्थांचं दर्शन. जेव्हा त्यांनी हे नाव ऐकलं, आई तुला कसं ठाऊक स्वामी समर्थ अक्कलकोटला असतात? अरे बाळा, मी स्वामींची कीर्ती ऐकलेली आहे, पण आज माझ्या मनामध्ये त्यांचं नाव आलं आणि तुला सांगायची इच्छा झाली म्हणून मला अक्कलकोटला घेऊन चाल. पुराणिक बाबांना आनंद झाला. माझी आई सांगतीये अक्कलकोटला घेऊन चाल, म्हणून ते अक्कलकोटला जायची तयारी करू लागले. गायला घरी एकाकडं सेवा करायला ठेवलं. आई, पत्नी आणि त्यांचं लहान बाळ अक्कलकोटच्या दिशेने निघाले. एक अक्कलकोटचा एक वृत्तांत आहे, एक अनुभव आहे. अक्कलकोटला तीच व्यक्ती पोचती, त्याला स्वामींचं बोलावणं असतं. कोणी अक्कलकोटला पोचत नसतं. तुम्ही किती बोला, मनापासून म्हणा, मला अक्कलकोटला जायचंय, मला अक्कलकोटला जायचंय, तुम्ही तयारी करा, किती पैसा असू द्या, वेळेवर तुम्हाला अडचण येणार आणि तुमचं अक्कलकोट कॅन्सल होऊन जाणार. काहींना त्यांच्या डोक्यात टाकलं जातं आपण अक्कलकोटला जाऊया, पण त्यांची मनाची तयारी नसते अक्कलकोटला जाण्याची. आणि त्यांच्या मनाची तयारी काय नसते का त्यांना स्वामींचं बोलावणं. म्हणून कधी एक गोष्ट लक्षात घ्या, कोणी बोललं ना अक्कलकोटला जाऊया, लगेच म्हणायचं तयार व्हायचं. ज्यावेळेस तुम्ही स्वतः मनापासून तयार होतं, समजायचं स्वामींचं बोलावणं आलेलं. कधीच अक्कलकोटला नाही म्हणू नका. त्याच्यासाठी शक्ती कोणतीच नाही अक्कलकोटला पोहोचण्यासाठी, कारण तिथं साक्षात स्वामी समर्थ राहतात. तर हे अक्कलकोटला आले आणि यांना बोलावणं स्वामी समर्थांचं होतं. चारी जण अक्कलकोटला पोहोचले. अक्कलकोट नगरी बघू लागले. डोळ्यामध्ये अक्कलकोट पूर्ण सामावलं त्यांनी. का अक्कलकोट नगरीकडे बघू लागले, डोळे नगर मगर होऊ लागले. आणि स्वामींचं स्वरूप पाहिल्यावर की स्वामींना आपल्या डोळ्यामध्ये सामावून लागले. पुराणिक बाबा, त्यांच्या आई डोळे भरलेले होते, स्वामीकडे बघत होती. सर्वांनी स्वामींचं दर्शन केलं, प्रत्येक जण स्वामींचं दर्शन करू लागला. आणि स्वामींच्या चेहऱ्यावर हास्य होतं. स्वामी फक्त हसत होते, बाकी काही बोलत नव्हते. आणि मग यांना वाटू लागला आता आपण अक्कलकोटला राहावं, स्वामींची सेवा करावी. मग स्वामींची सेवा सुरू झाली त्यांची. रोज सकाळी यायचं, स्वामींचे चरण धुवायचे, स्वामींच्या चरणावर आपलं मस्तक ठेवायचं, स्वामींची सेवा करायची, झाडझूड करायची आणि निघून जायचं. ही नित्य सेवा. आपल्या आयुष्यात खूप अडचणी जर असल्या ना, तर तुम्ही मठामध्ये जायचं, स्वतः सेवा करायची, झाडझूड करायची. तिथं कचरा असेल कचरा फेकून द्यायचा. का? मठाचे काम करण्यासाठी नाही सांगत. जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये कचरा फेकतात ना, तर आयुष्यामध्ये आपला जो कचरा झालेला असेल तो बाहेर आपल्या आयुष्याच्या बाहेर फेकला जातो. म्हणून तुम्हाला संकटमुक्त व्हायचं असेल तर मंदिरात तिथं दर्शनाला नाही जायचं, तिथं सेवा करू लागायचं. सेवा केल्याने काय होतं, भगवंताची कृपा आपल्यावर होत असते. तिथं आपण काय करतो, आरतीला जातो, आरती केव्हा होईल आणि केव्हा मी जाईल बाहेर असं आपल्याला होऊन जातं. बाहेर आल्यावर आपण दुसऱ्या म्हणतो मला आरती सापडली, पटकन जाऊन आलो. अरे आरती सापडली म्हणजे काय, तू म्हटली, पण जे तुला पाहिजे ते मिळवण्यासाठी तुला सेवा करावी लागणार आहे. स्वामी काय म्हणायचे, सेवा करा मेवा मिळेल, हे स्वामी महाराज सांगायचे. तर ती सेवा अशी करायची
की मठामध्ये तुम्ही सेवा करत जा. हे पुराणिक बाबा रोज सेवा करू लागले. एक दिवस मनामध्ये विचार आला, आपण पुराण वाचतो तर आपण एक दिवस स्वामींना पुराण वाचून दाखवावं. सकाळची वेळ होती, स्वामींची सेवा केली आणि पुराण त्यांनी वाचायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस त्यांनी स्वामींसमोर पुराण वाचायला सुरुवात केली, स्वामी जोरात उठले. काय हो या उच्चामध्ये कोणी जायचं तुला? कोणी जाऊ? महाराज खूप जोरात चिडले. स्वामींचे डोळे इतके लाल तेज मंद झाले होते. पुराणिक बाबा घाबरले, अंगाचं थरथरू लागलं. ते पटकन उठले. कारण की स्वामींना बोलणं, प्रत्युत्तर देणं हे कोणाचंच झालं नव्हतं. ही ब्रह्मांड नायकाची मूर्तीच अशी होती. स्वामी ज्या वेळेस बोलले, या उच्चामध्ये लोणी नाही द्या आणि नाही का उडी जाऊ. पुराणिक बाबा पटकन उठले आणि पुराणिक घरी आले आणि विचार करायला लागले, स्वामींनी मला का उठवलं? काही झालं असं जाऊ द्या, आज नाही वाटलं, उद्या आपण वाचू. दुसऱ्या दिवशी परत आले, महाराजांची सेवा केली आणि पुराण काढून वाचायला सुरुवात केली. महाराज जागेवर बोलले, हरावर उठता बाजूला पुराण वाचतो, एवढा नाही झाला हाकलायला भडकायला येतो. स्वामी महाराज एवढे शब्द बोलले. बाळाप्पा महाराज गेले, तुम्ही पुराण वाचू नका, स्वामींना राग आलेला आहे. परत ते उठले, घरी आले. तर रोज स्वामी त्याला काढून देतात ते, आणि तो रोज स्वामी पुढे पुराण वाचायचा प्रयत्न करतोय. मनामध्ये निश्चय केला, स्वामीने मारलं तरी चालत, पण मी पुराण स्वामी जवळ वाचणारच. पण स्वामी सर्वांशी चांगले बोलतात, सर्वांशी हसतात, बोलतात, पण माझ्याशी असे का वागतात स्वामी? माझ्याशी राग का करतात? माझ्यावर स्वामी रागवत असताना एखादा स्वामी भक्त आला, तो स्वामी ब्रह्मांड असे करतात, त्याला जवळ घेतात आणि मला लांब फेकतात. असे 6 महिने येऊन गेले, पण त्यांनी प्रयत्न सोडला नाही. परत एक दिवस सकाळी आले, 6 महिने झाल्यानंतर, आणि त्यांनी पुराण बोललं. महाराज त्या दिवशी खूप रागात होते. महाराज इतके रागात होते, महाराजांनी शिपायांना सांगितलं, जे कामगार होते, या हरामखोराला हाकला इथून, याला जोडे मारा, हा माझ्या समोर नकोय. 2 सेवेकरी आले, पुराणिक बाबांना उचललं आणि मठाच्या बाहेर गेले. यायचं नाही, महाराजांना आवडत नाही, तुम्ही यायचं नाही. आणि त्या दिवशी त्यांना वाईट वाटलं, स्वामींची इच्छा नाही. आता तर स्वामींचीच इच्छा नाही, जगून काही अर्थ नाही, आता आपला अंत करूया, असा मनामध्ये निश्चय केला. रात्रभर विचार करत असताना पत्नी झोपलेली होती, आई झोपलेली होती, बाळ झोपलेलं होतं. त्यांच्या चेहऱ्यांकडे बघितलं आणि बाळाच्या डोक्यावर हात फिरवला, आईच्या चरणांना स्पर्श केला आणि मनातल्या मनात बोलू लागले पत्नीशी, येतो आता मी, आईची काळजी घे, बाळाची काळजी घे. स्वामीच मला विचारत नाही तर मला जीवनात जगून अर्थच नाही. म्हणून ते घर सोडून निघून गेले. तर त्यावेळेस ते मनामध्ये विचार केला की आपण अन्न त्याग करायचा आणि आपला जीव सोडायचा. तर आपण अशा ठिकाणी जायचं तिथं कोणीच येणार नाही. म्हणून ते अक्कलकोट जवळ एक डोंगर आहे, एक दर्गा आहे आणि त्या वस्तीकडे कोणीच जात नाही. तिथे एक गुफा होती, त्या गुफेकडे ते गेले. म्हणजे लोकांचे लक्ष तिकडे गेलं नाही आणि पुराणिक बाबा त्या गुफेमध्ये जाऊन बसले आणि स्वामींचं नामस्मरण घेत बसले होते. इतकं स्वामींचं नामस्मरण करत होते की आता मी अन्न त्याग केलेला आहे, पाण्याचा त्याग केलेला आहे, आता देह त्याग करताना मी स्वामी नामाचंच अन्नदान करेल. माझ्या मुखामध्ये स्वामींच्या नामस्मरणाने माझं पोट भरेल. आणि स्वामींचं नामस्मरण त्या गुफेमध्ये चालू केलं. सकाळ झाली, पत्नी उठली, आई उठली, सगळीकडे बघू लागली, आपला पती काही दिसत नाही, म्हणून त्यांना स्वामींकडे गेले असते. पण दिवस आता वाढत चालला आणि अजून घरी आले नाही, म्हणून काळजी वाटू लागली. म्हणून आई पत्नी शोध घेऊ लागले. मठामध्ये आले, स्वामींजवळ काही दिसले नाही. परत गावामध्ये सगळीकडे शोध घेतला, पण आपला पती काही दिसत नाही.
सर्वीकडे फिरू लागले. काळजी इतकी वाटू लागली का माझ्या नवऱ्याने काही करून तर नाही घेतलं ना, बरं वाईट सर्वीकडे शोध घेत होत्या, पण नवरा कुठेच सापडत नव्हता. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, पण स्वामी काय, नवरा काही दिसत नाही. तिसरा दिवस झाला, नवरा काही दिसत नाही. पुरं गाव पाहिलं, घरी तर नसताना गेले, पण मन म्हणत होतं हे घरी जाणार नाही. म्हणून चौथ्या दिवशी की आपण स्वामींकडे जाऊन स्वामींना सांगू. स्वामी बसलेले होते वटवृक्षाच्या छायेमध्ये. स्वामी बसले असताना ही सून आणि सासू तिथं आल्या आणि रडू लागल्या, स्वामी माझा नवरा कुठं गेला सापडत नाही, काळजी वाटते स्वामी. आणि स्वामी त्यावेळेस ब्रह्मांड असे निर्माण करू लागले, जोर जोरात हसू लागले. कुठं जाणार बावळा आले बाय. आणि स्वामी जोर जोरात हसू लागले. स्वामी सांगा ना मला नवरा कुठे स्वामी? अहो तो तुमच्या सेवेसाठी अक्कलकोटला आलेला आहे. मला माझा नवरा पाहिजे, या बाळाचा बाप पाहिजे. आणि जेव्हा ती आई समोर आली, स्वामी माझं बाळ कुठं गेलं? कसा बाळ तुझा? एवढा मोठा झाला डोंग, कसा बाळ तुझा? आजारी गेला तिकडे पडेल. आणि स्वामी परत हसायला लागले. पण त्या आईला काळजी वाटू लागली, माझं पोर पुढे गेलं, माझं पोर पुढे गेलं. दोघींनी स्वामींचे चरण घट्ट पकडले. स्वामी करा ना काहीतरी, माझा नवरा मला द्या ना स्वामी, माझा नवरा द्या ना. आणि ती आई म्हणते, स्वामी माझं बाळ द्या ना, स्वामी माझं बाळ द्या ना. कुठं गेलं स्वामी, कुठं गेलं? दोघं रडत असताना स्वामीजवळ एक मोत्या नावाचा कुत्रा होता. तो काय स्वामीजवळ असायचा. स्वामी त्याला पोळी देत असत, काही गोष्टी देत असते. स्वामीने आवाज दिला, मोत्या पुढे जा, त्याला घेऊन ये. मोत्या पळस सुटला. पुराणे बाबा 4 दिवस झाले अन्न पाणी नसल्यामुळे अशक्त होऊन गेले. आणि हा मोठ्या कुत्रा भुकत भुकत आला. ते घाबरून गेले, काय झालं? आणि त्यांना त्यावेळेस असा भास होऊ लागला, एक गाय तिच्याजवळ एक कसाई येतोय, कसाई, आणि त्या गायीला कापतोय असा भास निर्माण होतो. आणि ते दर्शन मध्ये आणि हा कुत्रा आला, मोठ्या भुकू लागला, त्यांचं धोतर पकडले, घाबरले. पण त्यांना तेवढ्यात आठवण झाली, हा मोठ्या कुत्रा साधा सुद्धा नसून हा स्वामींचा आहे. म्हणून ते कुत्र्याच्या मागे जाऊन लागले. आणि तो कुत्रा ओढत ओढत स्वामींसमोर गेला. स्वामी रागवले, अरे पुढे येतात, आम्ही तुला हक्कलं होतं काय गावाच्या बाहेर गेलं? महाराज जोरात चिडले त्याच्यावर. आणि चिडलेले असताना स्वामींचे चरण घट्ट पकडू लागले. हा जा गेला, उद्या तुला त्याचा अर्थ कळेल, आम्ही सांगितलं. पुराणिक घरी आला, रडू लागला, विचार करू लागला. विचार केल्यानंतर त्याला स्वप्नामध्ये ती गाय कापल्याचं दिसू लागलं. एक गाय कापतोय कसं आहे तेच डोळ्यापुढे येऊ लागलं. आणि सकाळ झाली, तो स्वामी पुढे आला आणि स्वामीचे चरण घट्ट पकडले. काय स्वामी सांगायला, अरे कसा होतास तू मागच्या जन्मामध्ये? अनेक गायी कापल्या, त्याचं भारत भेटत आहेस. पण त्यावेळेस एका ब्राह्मणाला तू अन्नदान दिलं. त्याच्या भुकेला असलेला तो ब्राह्मण, त्याच्या भुकामध्ये अन्नाचे 2 कण गेले, त्याचं पोट भरलं आणि त्याचा आशीर्वाद तुला लाभला. म्हणून तू ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला. म्हणून तुला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. कारण की तू मागच्या जन्मामध्ये कसाई असल्यामुळे तुला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. म्हणून तू आमच्या पुढं पारायण वाचूच शकत नव्हता. पुराण वाचण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये नव्हतं. कारण की तुझा पापाचा घडा जो होता तो पूर्ण झालेला नव्हता. म्हणून आम्ही तुला त्याच्यातून मुक्त करत होतो. म्हणून आम्ही तुला रागवत होतो. आज आम्ही तुला त्या पापातून मुक्त केलेलं आहे आणि तेव्हा तुला आम्ही आमच्या जवळ तेव्हा तो ब्राह्मण हात जोडू लागला. स्वामी ही कृपा आहे तुमची. हो रे बाळा, आमचा भक्त काय करतोय? तो कोणत्या व्याधीतून जातोय त्याचे संकट दूर करण्याचं काम आम्ही करत असतो. आमचा भक्त तोच असतो, त्याच्या संकट पेलण्याची ताकद असते. आणि आमची कृपा होत असताना तो डगमगत नाही. तो आमचा भक्त होता.
पुराणिक बाबा आम्ही पुढे हात जोडतो. अरे काळजी काय करतो, आम्ही तुझ्याबरोबर आहो ना, पण काळजी कधी करायची, आम्ही आता तुझ्यासोबत आहोत, आता आम्हाला पुराण वाचू दाखव. आणि त्यावेळेस स्वामी खदा खदा हसू लागले. स्वामी इतके हसू लागले आणि पुराणिक बाबांना सुद्धा हसू आलं आणि त्यांनी स्वामी समोर पुराण वाचून दाखवलं. ही ब्रह्मांड नायकाची कृपा आहे. आपल्याला सुद्धा अशा गोष्टी घडतात. मंदिरात गेल्यावर आपल्याला आळ येतात, काही गोष्टी घडतात. कारण नसताना आपलं मन दुखवलं जातं. का? आपण जे मागच्या जन्मामध्ये पाप केलेले त्याच्यातून आपल्याला मुक्त व्हायचंय म्हणून आपल्यावर संकट येत राहतात. मठामध्ये सुद्धा आपण भगवंताचं कार्य करत असताना तो समजायचं ही कृपा होती, आपल्याला पापातून मुक्त करतो आपला भगवंत. तर त्यावेळी डगमगायचं नाही. ज्या वेळेस चांगलं झालं त्यावेळेस भगवंताला एकच म्हणायचं ही तुमची कृपा आहे. आणि ज्या वेळेस तुमचं वाईट झालं त्यावेळेस म्हणायचं माझ्या स्वामींची इच्छा आहे. या दोन गोष्टी धरून चला, कधीच आयुष्यात काही कमी पडणार नाही. ही गुरुची शक्ती आहे, गुरुचं पाठबळ आहे. म्हणून गुरु हा पाहिजे. गुरु का पाहिजे? आयुष्यात आपल्याला कुठला तरी आधार पाहिजे. आधार जसा आपल्या बापाचा असतो. जसं आपल्या पायाला जर ठेच लागली आपण काय म्हणतो, आई ग. का? नाजूक दुखणं असतं त्यावेळेस आईच आठवते. आणि ज्यावेळेस वाघ दिसतो त्यावेळेस मुखातून एक नाव दिसतं, बापरे. का? त्या ठिकाणी बापच काम करू शकतो. म्हणून मोठं संकट असतं तर तिथं बाप येतो, छोटं संकट असतं तिथं आई येते. आणि आयुष्यामध्ये असंख्य संकट असते तर तिथं गुरु येतो. म्हणून गुरु हा केलाच पाहिजे. आणि आयुष्यामध्ये गुरु तोच करतो ती गुरुची इच्छा असते. त्याच्याच गळ्यात माळ पडते. तुळशीची माळ परिधान करणं, गळ्यामध्ये असणं त्याला सुद्धा सौभाग्य लागतं. कोणाच्या गळ्यामध्ये माळ पडत नसते. अनेक जण दारू पिऊन फिरत असतात, नॉनव्हेज खात असतात. का? त्यांच्या गुरुची कृपाच होत नाही. त्यांच्या मनापासून इच्छाच होत नाही आम्ही गुरु करावा. कारण की ते वासनेमध्ये मोहामध्ये इतके अटकलेले की त्यांना गुरु काय ह्या शब्दाचा अर्थच कळत नाही. आणि ज्या दिवशी कळेल त्या दिवशी वेळ संपलेली असते. कारण म्हातारपणामध्ये बघा अनेक जण शिक्षण झालेले, अनेक पैसा आहे, सर्व गोष्टी, आणि तो एका बेडवर पडलेला आहे. डॉक्टरांनी सांगितलेले आता आम्ही काहीच करू शकत नाही, करत तो भगवंत करत. तर तुम्ही आता तरी देवाचं नाव घ्या. माझ्याकडे पैसा आहे, सर्व आहे, सर्व गोष्टी, माझं शिक्षण आहे, ज्ञान आहे, पण मी आतुरात पडलेलो आहे. मुखातून शब्द तर निघले पाहिजे ना, तुमच्या मुखातून नाव तर निघालं पाहिजे ना, हातपाय तर हल्ले पाहिजे ना. नाही, फक्त डोळे टगर वगैरे इकडे फिरत राहतील त्यावेळेस देवाचं नाव सुद्धा निघणार नाही. आणि त्यावेळेस पश्चाताप होईल की मी चांगला होतो तेव्हा तरी मी गुरुचं नाव घेतलं असतं तर आज माझी ही हालत नसती, वेळ नसते. म्हणून गुरुचं नाव हे घेतलंच पाहिजे. गुरु हा केलाच पाहिजे. आयुष्यामध्ये गुरु केल्याने आपले सर्व संकट दूर होतातच. कारण की गुरुचा आधारच तेवढा आपल्याला लागतो, एवढी शक्ती आपल्या पाठीमागे उभी राहते. म्हणून गुरु पौर्णिमेला कोणते गुरु करा, कोणत्या देवाचं नाव घ्या, तो गुरु पाहिजे. मी म्हणत नाही की स्वामी समर्थांनाच करा, तुम्हाला ज्या देवावर भक्ती असेल त्या देवाचं नाव घ्या, पण घ्या. नाही तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काय झालेलं आहे, मी ह्या पंथाचं आहे, मी त्या पंथाचं नाव घेणार नाही, मी ह्या गुरुचं करतो, मी त्या गुरुचं नाव करतो, हे भेद आपण करून ठेवलेले. पण माझा ब्रह्मांड नायक कधीच असं सांगत नाही. माझे स्वामी एकच सांगतात, तुम्ही कोणत्या देवाचं नाव घ्या ते माझ्यापर्यंतच पोहोचणार. कारण की असा गुरु भेटणं आयुष्यात शक्य नाही. त्याच्या नावातच एवढी मोठी शक्ती, ज्याला षडक्षरी मंत्रामध्ये श्री स्वामी समर्थ म्हटलं जातं, आणि त्याच्या मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे जे पाडबळ वाढवतं, माणसाचं पाडबळ वाढवतं. ती शक्ती उभी राहते. ती कोणती शक्ती? अरे ज्यावेळेस स्वामी महाराज एक शब्द बोलतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे शब्द कुठून येतात, ही शक्ती कुठून येते? मी माझ्या ब्रह्मांड नायकाकडून. म्हणून स्वामी समर्थांचं नाव घ्या. आणि स्वामी सारखी शक्ती कुठेही नाही.
त्यांच्या मंत्रामध्ये एवढा उडावणार आहे. ते भक्ताला कधी घाबरत नाही. ते कायम भक्ताला सांगत असतात, भिऊ नको रे, तुझ्या पाठीशी आहे. ते भक्ताची काळजी करण्यासाठी चाललेले. ते भक्ताला म्हणतात, निश्चिंत राहा, मी आहे. अरे महाराजांनी समाधी अवस्थेत गेले असताना महाराजांची आकाशवाणी झाली होती, हम गया नहीं हम जिंदा है. हे स्वामी महाराजांचं शेवटचं वाक्य होतं. का माझ्या भक्ताला शेवटपर्यंत आधार द्यायचा आहे मला. मी जरी देहानी गेलेलो पण मी प्रत्येकाच्या मनामध्ये नामस्मरणाच्या रूपामध्ये आहे. या सूक्ष्म अवतारामध्ये या अक्कलकोटमध्ये आजही वास करत आहे. कोणताही भक्त येऊ, माझं नाव घेऊ, मी त्याच्या पाठीशी आहे. माझ्या भक्ताला कधीच काही कमी पडणार नाही. जो माझ्या नामस्मरणात आहे, जो कोणी माझं नाव घेईल, मी त्याला अक्कलकोटला बोलवत आहे. ही स्वामींची कृपा आहे. म्हणून आयुष्यामध्ये स्वामींसारखे गुरु भेटलेले त्यांचं नामस्मरण घ्या. दरवर्षी गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमा काय येते? गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची भेट झालीच पाहिजे. कारण की त्या दिवशी जी ऊर्जा असते गुरुमधली ती आपल्याला भेटत असते, आपल्यामध्ये शक्ती निर्माण करत असते. आणि ती शक्ती एवढी निर्माण करते की आपल्याला कसलंच भय येत नाही, कारण ती गुरु शक्ती आपल्यामध्ये येत असते. जसा मोबाईल असतो त्याला वर्षातून एकदा अपडेट करावं लागतं, त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन येतं त्या मोबाईल मध्ये. तसं गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुला भेटलंच पाहिजे. त्यावेळेस गुरुची ऊर्जा आपल्यामध्ये येणं म्हणजे गुरु आपल्याला अपडेट करतोय, आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतोय, आपल्यामध्ये शक्ती निर्माण करतोय. म्हणून गुरुची भेट झालीच पाहिजे. आयुष्यामध्ये आपल्याला काय करायचंय? दिवसभर आपल्याला तेच करायचंय. आपल्या आयुष्यात दुसरं काहीच नाही. रात्रभर झोपायचंय, सकाळी उठल्यावर दात घासायचे, चहा प्यायचा आहे, आंघोळ करायची, नाश्ता करायचा आहे. नोकरीला असेल तर नोकरीला जायचं, दुकान असेल तर दुकानात जायचंय. रोज पैसे गोळा करायचे, दुपारचं जेवण करायचं, 4 वाजेचा चहा घ्यायचा, संध्याकाळी घरी यायचं, पैसे मोजायचे. नोकरीवाल्यांनी पलंगावर झोपून घ्यायचं, रात्रीचं जेवण करायचं, परत झोपायचं, परत दुसऱ्या दिवशी तेच. काय तुमच्या आयुष्यात नवीन? रोजचं तेच आहे. आपल्या आयुष्यात हाच बदल घडला पाहिजे. आणि तो गुरुच्या नामामध्ये घडत असतो, गुरुच्या चरणाजवळ घडत असतो. आणि तिथं आपला बदल एकदा घडला तर आपल्या आयुष्यातले बदल वेगळे येत असतात. म्हणून आयुष्यामध्ये आपले हे रोजचे दिवस रोज येणार आहे. आपण कधी कधी मंदिरात जाताना म्हणतो मला वेळ नाही. कधीच देवाला जाताना असं म्हणू नका, देवासाठी वेळ नाही असं कधीच म्हणू नका. तो प्रत्येक वेळेस तुमच्या सोबत असतो, प्रत्येक वेळेस तो तुमच्यासाठी वेळ काढत असतो. कोट्यावधी लोक आहे, या कोट्यावधी लोकांमध्ये कोणत्याही भक्ताने नाव घेतलं तरी माझा ब्रह्मांड नायक जाऊन उभा असतो आणि त्या भक्ताला आधार देत असतो. म्हणून त्या ब्रह्मांड नायकाला विसरू नका. त्याच्यासाठी वेळ नाही असं कधीच म्हणू नका, त्याची सेवा करा. म्हणून ही गुरुपौर्णिमा आहे. 10 तारखेला गुरुवारी हा दिवस आपल्याला पूर्ण गुरुच्या चरणी लीन करायचा आहे. पहाटे 4 वाजेला ब्रह्मांड नायकाचा अभिषेक होणार आहे. 4 वाजेला अभिषेक झाल्यानंतर तो अभिषेक सकाळी 7 वाजेपर्यंत चालणार आहे. 7:30 वाजता ज्यांना गुरु करायचे असेल त्यांनी मठामध्ये यायचं आणि ज्यांनी गुरु केलेले त्यांनी मी मठामध्ये यायचं. कारण की गुरुमंत्रामध्ये फार मोठी शक्ती असते आणि तो गुरुमंत्र हा भेटलाच पाहिजे. आपण म्हणतो ना संकटकाळी काय करावा, कोणता मंत्र म्हणावा, तर त्यावेळेस संकटाच्या वेळी आपला गुरुमंत्र जपावा, एवढी शक्ती त्या गुरुमंत्रामध्ये. म्हणून तो गुरुमंत्र जपत जा आणि तो गुरुमंत्र भेटलाच पाहिजे आणि तो केलाच पाहिजे. तर सकाळी 7:30 वाजता ज्यांना गुरु करायचं त्यांना गुरुमंत्र भेटेल आणि ज्यांनी गुरु केलेला आहे त्यांना सुद्धा गुरुमंत्र आणि नवीन माळ दिल्या जाते मठामध्ये. तो 1-1.5 तासाचा कार्यक्रम असेल. 7:30 वाजेपर्यंत मठामध्ये पोहोचायचंय. कारण की जे गुरु करतील आणि ज्यांनी गुरु केलेले आहेत त्यांनाच मठामध्ये
7:30 वाजता एंट्री असणार आहे आणि 9 वाजेपर्यंत मठाचे द्वार बंद असतील. कारण की त्यावेळेस गुरु करण्याचा कार्यक्रम चालू असेल. जे गुरु करणारे स्वामी भक्त आणि ज्यांनी गुरु केलेला आहे स्वामी भक्त हेच तिथं असतील. नंतर 9 वाजता मठाचे द्वार खुलतील आणि त्यानंतर सर्वांना रेग्युलर दर्शन होईल. ते झाल्यानंतर 10:30 वाजता यज्ञ होईल. 11:30 वाजता ज्या स्वामींच्या प्रासादिक पादुका आपल्याला अक्कलकोटून मिळालेल्या आहेत त्या पादुका प्रत्येकाच्या मस्तकावर ठेवण्यात येतील 11:30 वाजता. आणि 12 वाजता महाराजांना नैवेद्य दाखवण्यात येईल. आणि त्यानंतर गुरुबद्दल 2 शब्द सांगितले जाईल. महाआरती होईल आणि महाप्रसाद होईल. त्यानंतर जो वेळ 1 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत त्या वेळेमध्ये आपल्या गुरुचं नामस्मरण आपल्याला मठामध्ये घ्यायचं. दुसरं काहीच विचार नाही करायचं. गुरु पौर्णिमेच्या दिवशी काहीच विचार नाही करायचा. कुठं जायचं नाही, कोणाशी गप्पा मारायच्या नाही. फक्त जो गुरुमंत्र भेटलेला आहे त्याचं नामस्मरण करायचं. आणि ज्यांनी नसेल केला त्याने स्वामी समर्थ नावाचं नामस्मरण करायचंय. कारण की त्या दिवशी गुरु स्वतः येतात शिष्यांना भेटायला. तर स्वामी महाराज दिवसामधून कोणत्या वेळेला आपल्याला आशीर्वाद द्यायला ते सांगता येत नाही. म्हणून तो दिवस आपल्याला गुरुच्या चरणी लीन ठेवायचा आहे. कारण की स्वामी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भक्ताला भेटायला जातील. आपल्याला कोणत्या वेळेत आपल्या जवळ येतील ते सूक्ष्म अवतारामध्ये आपल्याला केव्हा स्पर्श करून जातील तो वेळ आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून दिवसभर आपल्याला मठामध्ये स्वामींचं नामस्मरण करायचंय. तो दिवस फक्त स्वामींसाठी द्यायचा आहे. नंतर सायंकाळी 6 वाजता मातृपूजन आपण करणार आहे. पितृपूजन, आई वडिलांचं पाद्यपूजन करणार आहोत. तर आपल्या आई वडिलांना घेऊन यायचंय. आणि जे नवीन असतील ज्यांचे मुलं लहान असतील त्यांनी आपल्या लहान मुलांना घेऊन यायचंय. कारण ते लहान मुलं त्यांच्या आई वडिलांचं पाद्यपूजन करतात. तो पाद्यपूजनाचा कार्यक्रम पितृपूजन तो सायंकाळी 6 वाजता होणार आहे. तर ह्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे. आयुष्यामध्ये हा क्षण येणार नाही. आपल्या आई वडिलांचे पाय आपल्याला धुवायला मिळणार आहे. त्यांच्या चरणाची पूजा आपल्याला करायला मिळणार आहे. आपल्याला घरामध्ये लाज वाटते आई बापांच्या पाया पडायला. पण हा क्षण असा आहे गुरुपौर्णिमेचा का त्या दिवशी आपण आई वडिलांच्या चरणांजवळ बसणार आहोत आणि आई वडिलांचा आशीर्वाद आपल्या डोक्यावर असणार. 6 ते 6:30 वाजेपर्यंत पितृपूजन होणार. आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवल्या जाणार. आणि त्यानंतर महाआरती होईल, महाकथा होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम. हे आपल्याला गुरुची भेट आहे त्या दिवसाची. तर सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्यांना गुरु करायचंय ज्यांनी गुरु केलेले सकाळी 7 वाजेपर्यंत मठामध्ये पोहोचायचे. आपल्या स्वामींना भेटायचं. आज गोरगामध्ये अशा उत्तम अशा याच्या स्वामींचं स्तवन झालं. स्वामींची पालखी निघाली. ज्या वेळेस स्वामींचं पहिलं स्तवन झालं पाऊस येत होता. तर त्या कॉम्प्लेक्स मध्ये महाराजांचा पहिला कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस सगळे गोरगावचे स्वामी भक्त म्हणत होते जागा नाही, पाऊस येईल, काय करायचं. तर ते पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये स्वामींनी सोय करून दिली. नंतर स्वामींच्या पादुका आल्या आणि समोरच्या कॉम्प्लेक्स मध्ये स्वामींच्या पादुका आल्या. तिथं कार्यक्रम झाला. मागच्या आषाढी एकादशीला समोरच्या आणि आज बघा स्वामी समर्थांनी बोरगावच्या भक्तांना एक मोठं भवनच देऊन टाकलं कायमचे कार्यक्रम. आपण म्हणतो ज्याला कोणी नाही त्याला स्वामी आहे त्याच्या पाठी. स्वामी सगळी सोय करत असतात आपल्या लक्षात येत नाही. कारण की बोरगाव स्वामी भक्तांचा भाव स्वामींच्या चरणी खूप आहे. म्हणून स्वामींनी इथल्या कोणत्या तरी व्यक्तीला बुद्धी दिली की जर संस्कृती भवन बांध, माझ्या भक्तांना कार्यक्रम करायला जागा मोकळी सोडून दे. कोणाकडे रावण्या करायला लावू नको का तुमची जागा द्या याची जागा द्या. मोकळा कार्यक्रम होईल स्वामींचा. आणि त्या संस्कृती भवनाचं कार्य बघा, त्याचे भाग्य बघा की स्वामींचं पहिलं अनुष्ठान तिथं आहे आणि स्वामींचं स्तवन त्या जागेत. आणि गोरगावमध्ये महत्व सांगतो. मी स्वामी सुद्धांचं चरित्र वाचत होतो.
त्या चरित्र वाचत असताना स्वामी महाराज स्वामी सुद्धा बोरीचं झाड म्हणत असे. काय म्हणत असे? बोरीचं झाड. म्हणून मी सुरुवातीला बोरीचं झाड म्हणजे आपलं बोरगाव असं समजतो. म्हणजे स्वामीने प्रत्येक गावाला एक एक तुळवणं दिलेलं आहे. पेठचे स्वामी भक्त आले आणि पेठ सुरगाण्याचं नाव कायम जोडले असतं. तुम्ही बघा, पेठ सुरगाणा, सुरगाणा सांगितलं लोक लगेच म्हणतात पेठ सुरगाणा का. पेठवाले कुठं गेले का, त्यांनी नुसतं पेठ सांगितलं तरी त्यांना म्हणतात सुरगाणा, पेठ सुरगाणा का. एवढी जोडी पक्की आहे जुळ्या भावांची. तर त्या पेठ मध्ये सुद्धा आपला स्वामी समर्थांचा सर्वात मोठा कार्यक्रम झाला आणि तिथं सुद्धा स्वामीचा मठ होणार आहे. त्या स्वामी भक्तांनी सांगितलं. म्हणजे नातं हे स्वामी जोडून घेतात. आपला नागपूर जवळ अलिपूरला स्वामींचा मठ झाला, ही स्वामींची कृपा आहे. आपला अलिपूरचा काय संबंध होता, तिथं झाला. नारायणगाव जवळ शिंगीमळा म्हणून आहे, तिथं स्वामींचा मठ झाला. आता ते परत तारीख मागताय की पुण्यामध्ये परत स्वामी समर्थ मठाचा प्रत्याकल्पचा कार्यक्रम झालाच पाहिजे म्हणून ते तारीख आहे. तारखा भरपूर आहे पण अजून आपण देत नाही. आता स्वामी समर्थ नामाचा प्रचार सुरू केलेला आहे. तर महिन्यातून एक तरी तारीख द्यायची आणि प्रत्येक ठिकाणी महिन्यात एक कार्यक्रम तरी झालाच पाहिजे हा संकल्प सोडलेला आहे. म्हणून दर महिन्यामध्ये एक कार्यक्रम आपण करत आहोत आणि त्याच्यासाठी सर्वांचं सहकार्य लागणार आहे. सर्वांनी सहकार्य करा, स्वामी नामाचा प्रचार करा. एवढ्या महाराष्ट्रामध्ये कोणाच्या मनामध्ये प्रति अक्कलकोटची संकल्पना आली नाही, ती फक्त सुरगाण्याच्या गावामध्ये संकल्पना आली, प्रति अक्कलकोट जोडलेलं. कारण की माझा अनुभव आहे, ज्यावेळेस मठाची स्थापना झाली त्यावेळेस स्वप्न पाहत बसायचो की स्वामींच्या पादुका येतील, आपण बी प्रति अक्कलकोट बांधू, अशा गर्दी वाढ, असं स्वप्न बघायचो. काही जण हसायचे आणि ती स्वामींनी वेळ खरंच आणून दिली. आज मठामध्ये इतकी गर्दी वाढलेली आहे आणि प्रति अक्कलकोट स्वामींनी स्वतःहून केलं. स्वामींनी स्वतःहून पादुका त्यांच्या पाठवल्या. मी तर म्हणतो स्वामी ज्यावेळेस अक्कलकोटला होते ना, खूप भक्तांना त्यांनी पादुका दिलेल्या आहेत, पण त्यांना त्याचं महत्त्व कळालं नाही. म्हणून स्वामींनी स्वतः त्यांच्या पादुका, प्रासादिक पादुका सुरगाणा मठाला दिल्या आणि त्याचं महत्त्व आता लोकांना कळतंय. ज्या रत्नागिरीमध्ये स्वामींनी स्वतःतून मुखातून पादुका दिलेल्या, आत्मलिंग पादुका. आता मागच्या 8 दिवसापूर्वी रत्नागिरीहून स्वामी भक्त सुरगाण्याला आले होते. रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, तुमचं पुणा, मुंबई, जळगाव, दुबई, नायदरा, युरोप, इथून स्वामी भक्त मठामध्ये येत आहे. ती स्वामींची कृपा आहे. आज स्वामींच्या नावाने सुरगाण्याला महत्व प्राप्त होत आहे. नाही तर सुरगाण्याला नाव काय होतं? जादूटोणा, आदिवासी भाग, असेच लोक आहे आपल्याला कायम खाली पाहिजे. पण आज सुरगाण्याचं नाव जर बाहेर काढा तुम्ही तर त्यांच्या तोंडातून एक शब्द निघतो, तुमच्या गावात स्वामींचा मठ आहे ना, तेव्हाच आपलं नाव होतो. आणि छाती अशी फुटल्या जाते की छाती चौक होते की माझ्या सुरगाण्याचं नाव निघतंय का, ते मठामुळे निघतंय. सुरगाण्याचं जे बदनाम्या झालेल्या होत्या, जे नाव वाईट झालं होतं, या मठाने सर्व पुसून टाकलं आणि सुनेरी अक्षरामध्ये आता सुरगाण्याचं नाव प्रति अक्कलकोट अक्षरामध्ये लिहिल्या जाऊ लागले. स्वामी अशी कृपा आपल्या सर्वांवर असो, या ब्रह्मांड नायकाची कृपा असो. मी स्वामी समर्थांना प्रार्थना करतो की आलेल्या सर्व स्वामी भक्तांच्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करो. आणि ब्रह्मांड नायक ठावे जिंकत म्हणतो, भिऊ नकोस, मी तुझ्या